बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सुनेत्रा पवार यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे। त्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीची चर्चा सुरू झाली आहे। सुनेत्रा पवार यांनी दाखल केलेल्या आयकर विवरणानुसार त्यांचं वार्षिक उत्पन्न सुमारे 4.22 कोटी रुपये। त्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती तब्बल 127 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे। तर सुमारे 17 कोटी रुपयांची देणी आहे। अनेक बँकांमध्ये 10 कोटींच्या ठेवी। सुनेत्रा पवार यांच्याकडे 9,75,600 रुपये रोख रक्कम आहे। तर बँकेतील ठेवी 10,58,78,161 रुपये आहेत। तर त्यांचे पती स्वर्गीय अजित पवार यांच्या नावावर 71,63,625 रुपयाच्या ठेवी आहेत। ट्रॅक्टर, ट्रेलर, इनोवा गाड्या आहेत। 76 किलो चांदी, 800 ग्रॅम सोनं। सुनेत्रा पवारांकडे 49,385 ग्रॅम आणि 27,423 ग्रॅम असं सुमारे 76 किलो चांदीचे दागिने आणि वस्तू आहेत। तर सोन्याचे दागिने 860 ग्रॅमचे आहेत। तसेच 169 ग्रॅम हिऱ्याचे दागिने आहेत। सोने आणि चांदीची आजची किंमत 2,92,34,820 रुपये इतकी होती। तर त्यांचे पती अजित पवार यांचे 71,92,665 रुपयांचे दागिने आहेत। सुनेत्रा पवार यांची स्थावर मालमत्ता कुठे कुठे आहे पाहूयात। बारामती तालुक्यातील काटेवाडी, येळेवाडी, सोनगाव, ढेकळवाडी, वंजारवाडी, जळोची, मुळशीमधील गोडाबेवाडी येथे शेतजमीन आहे। बिगर शेती जमीन जळोची, नांदेड सिटी हवेली, काटेवाडी इथं आहे। निवासी इमारत कल्याणीनगर मुंबई, शुभदा अपार्टमेंट वरळी, काटेवाडी घर, सहयोग घर अशी आहे। स्थावर मालमत्तेचे एकूण बाजार मूल्य 67,67,12,530 कोटी रुपये इतके आहे। सुनेत्रा पवारांवर 16 कोटींचं कर्ज। सुनेत्रा पवार यांनी ॲक्सिस बँकेकडून वाहन कर्ज 20,02,751 रुपयांचं घेतलेलं आहे। तर इतर कर्ज 16,53,79,000 इतकं आहे। तर अजित पवार यांच्यावर 4,12,00,000 रुपयांचं कर्ज होतं। प्रतिभा पवार सुनेत्रा सुळेंना 2.25 कोटी रुपये दिले। शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांनी 1,82,00,000 रुपये दिलेले आहेत। त्यात प्रतिभा पवार यांना 1,10,00,000 तर सुप्रिया सुळेंना 71,00,000 रुपये दिलेले आहेत। तसेच सुनेत्रा पवारांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असून त्यातून 6,51,00,000 रुपयांचं व्याज मिळतं। तर मंडळी, सुनेत्रा पवारांच्या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।